ओके. आय रिपीट इट अगेन. ओके, ठीक आहे, फाईन. येस, सो मॉडेल वर्ब आपला सेशन चालू होता. मॉडेल वर्बमध्ये कॅन आपण जस्ट आत्ता घेतला. इज माय स्क्रीन विजिबल? आय होप इट इज विजिबल. येस. सो कॅन आपला आत्ता झाला आहे. लास्ट सेशनमध्ये पण आपण कॅन घेतला आहे, कुड घेतला आहे, शुड घेतला आहे, अँड देन मस्ट पण झाला आहे आपला, यूज टू पण झाला आहे. ठीक आहे, लास्ट सेशनमध्ये. सो इफ यू हॅव एनी कन्फ्युजन, एनी डाऊट्स, देन गो अँड वॉच दॅट लास्ट व्हिडिओ. ठीक आहे. आज आपण आत्ता सध्या कॅन पण मी तुम्हाला जस्ट रिवाईज करतोय. आपण कॅन घेतला आहे. मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. कॅन एक टिपिकल टीचरसारखं स्टडी करू नका. कॅनची मी तुम्हाला ट्रिक सांगितली कशी आहे, की सपोज फॉर एक्झाम्पल एखादं सेंटेन्स आहे जे ह्या ट्रिकनी संपलं मराठीमध्ये. जसं फॉर एक्झाम्पल क्रिया असेल, त्याच्यानंतर तुमचा ऊ सारखा साऊंड, अँड देन शकतो, शकते, शकतात, झालं तुमचा कॅन. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही हे अजिबात नका बघू कॅपॅसिटी, कॅपॅबिलिटी, ॲबिलिटी और काय. फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळे माझ्या घरी उद्या येऊ शकता. सगळे माझ्या घरी उद्या येऊ शकता. सेंटेन्सची एंडिंग कशी झाली? येणे ही क्रिया आहे, त्याला ऊ सारखा साऊंड लागला, आणि शकते, शकतो. किंवा तुम्हाला हे जरी नाही समजलं क्रियापदाचं ऊ सारखा साऊंड, तरी शकतो, शकते याच्यावरनं लक्षात ठेवा. तर उद्या सगळे तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. एव्हरीबडी कॅन कम. बिकॉज कॅन मॉडेल वर्ब, मॉडेल वर्ब नंतर ऑलवेज मेन वर्बचा बेस फॉर्म. ठीक आहे. सो एका मिनिटात तुमचा कॅन क्लिअर होतोय. ठीक आहे, राईट. सो कॅन मी लास्ट सेशनमध्ये पण घेतलं होतं कॅन, बिकॉज वी हॅव ऑलरेडी कवर्ड इट, कॅनवाला थिंग. नेक्स्ट आहे कुड. ठीक आहे. कुड पण आपण वी हॅव ऑलरेडी कवर्ड इन लास्ट सेशन कुडवाला, बट कुडचे काही बाकी पण युजेस आहेत जे आपण आज कवर करू. ठीक आहे, जे उरलेले युजेस आहेत. सो फर्स्ट थिंग बिफोर वी स्टार्ट कुड, लेट्स टॉक अबाउट कॅन. कॅन जो आहे हा प्रेझेंट टाईम दाखवतो किंवा फ्युचर टाईम दाखवतो. म्हणजे आता सपोज फॉर एक्झाम्पल मी आत्ता आज बसू शकतो किंवा मी आज सेशन अटेंड करू शकतो. प्रेझेंट टाईम झाला. टेन्सबद्दल नाही बोलत आहे मी, टाईमबद्दल बोलते, आत्ताचा टाईम. आणि उद्या मी ऑफिसला जाऊ शकतो, हा झाला माझा फ्युचर टाईम. म्हणजे आय कॅन गो टुमॉरो. म्हणजे कॅन जो आहे, कॅन हा तुम्ही प्रेझेंट टाईममध्ये पण दाखवू शकता. आय कॅन कम नाव. मी आत्ता येऊ शकतो. पुन्हा कॅनचं तेच लॉजिक आहे. मराठी जर इंग्लिशमध्ये जर असं असेल त्याचं मराठी पण तसंच करायचं. म्हणजे कसं, ह्या ट्रिकमध्ये जर तुम्ही इंग्लिशमध्ये असं एखादं सेंटेन्स बघितलं, आय कॅन कम, त्याचं मराठी असंच झालं पाहिजे, मी येऊ शकतो. कारण कम म्हणजे येणे, त्याला ऊ लागला, शकतो बिकॉज कॅन. मराठीमध्ये सुद्धा तुम्ही असंच ट्रान्सलेट केलं तर तुम्हाला ते समजेल, सोपं जाईल. का? कारण बाकी तुम्हाला हे काहीच करायची गरज नाही. आणि यू नो माय फंडा. ठीक आहे. सेकंड म्हणजे हे झालं माझा प्रेझेंट टाईम. फ्युचर टाईममध्ये मी असं म्हणतोय, आय कॅन गो टुमॉरो. याचं मराठी कसं होईल? मी उद्या जाऊ शकतो. बिकॉज मेन वर्बला ऊ सारखा साऊंड, अँड देन शकतो, शकते, बिकॉज हे कॅन आहे. मी उद्या जाऊ शकतो. सो इफ यू नोटीस, कॅन हा माझा दोन्ही टाईममध्ये येतो. कॅन हा कधी पास्ट टाईममध्ये नाही येऊ शकत. मी कालच्या गोष्टीला कॅन नाही म्हणू शकत, चुकूनही बनवू शकत नाही. त्याच्यासाठीच तर आपल्याला कुड आहे. सो कॅन हा प्रेझेंट टाईम पण दाखवू शकतो, फ्युचर टाईम पण दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय कॅन कम नाव, दिस इज माय प्रेझेंट टाईम. आय कॅन गो टुमॉरो, दिस इज माय फ्युचर टाईम. आय एम नॉट टॉकिंग अबाउट टेन्स, आय एम टॉकिंग अबाउट टाईम. ठीक आहे. सो कॅन दोन्ही टाईम दाखवतो. प्रेझेंट टाईम, आय कॅन कम नाव, आय कॅन गो टुमॉरो, और आय कॅन कॉल यू टुमॉरो. मी उद्या कॉल करू शकतो. याचं रिस्पेक्टेड मराठी कसं करायचं? ऑलवेज दिस ट्रिक. क्रियापदाला ऊ सारखा साऊंड, तुमचं जे कुठलं तिथं क्रियापद. आता इथं जाणे हे क्रियापद होतं म्हणून मी जाऊ शकतो. इथं सॉरी, येणे हे क्रियापद होतं, कम, म्हणून मी इथं येऊ शकतो, आय कॅन कम नाव. आणि इथं जाणे हे क्रियापद होतं म्हणून मी जाऊ शकतो. म्हणजे जे कुठलं तुमचं क्रिया असेल त्याला ऊ सारखा साऊंड आणि शकतो. जाऊ शकतो, खाऊ शकतो, कॅन ईट, कॅन गो, बसू शकतो, कॅन सीट, असं. ठीक आहे. बाकी तुम्हाला हे युजेस काहीच करायची गरज नाही. सो कॅन हा प्रेझेंट टाईम दाखवतो, फ्युचर टाईम दाखवतो. लेट्स टॉक अबाउट कुड. आता कुड जो आहे तो कॅनचा पास्ट फॉर्म आहे. कशाचा? द पास्ट फॉर्म ऑफ कॅन. म्हणजेच याचा अर्थ काय? मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जसं कॅन तुमचा पास्ट टाईम नाही दाखवू शकत, आता कुड इथे येतो, कुड तुमचा पास्ट टाईम दाखवतो. ठीक आहे. का? कारण तो कॅनचा पास्ट फॉर्म आहे. आता कुड पण तुम्हाला मी एका मिनिटात क्लिअर करू शकतो. जर तुमच्याकडे नीट थिंकिंग किंवा तुमचं नीट माइंड व्यवस्थित असेल तर एका मिनिटात तुमचं क्लिअर होईल. लास्ट टाईम पण मी केलं होतं, ऑफकोर्स लास्ट सेशनमध्ये. कॅन काय आहे? कुडचा पास्ट आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय? मराठीमध्ये कॅनचा अर्थ काय होतो? शकतो होतो, शकतो, शकते. आता ह्याच शब्दाला फक्त पास्टमध्ये घेऊन जायचं. हे जे शब्द आहेत ना मराठी, याला पास्टमध्ये जर नेलं ना, शकतो, शकले, शकतात, जसं मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकवताना शिकवलं होतं. कुठलीही क्रिया जर कंप्लीट दाखवायची असेल तर आपण ला, ली, लेची जनरली बाराखडी लावतो. ऑफकोर्स मराठीमध्ये तर असंच सेन्स आहे की कुठलीही क्रिया मागे घेऊन जायची असेल तर ला, ली, लेने होते ती. सो तसंच याला जर मला मागे घेऊन जायचं असेल तर याचं काय होईल? शकतोच्या ऐवजी मी शकलो किंवा मी शकले, शकले,
किंवा शकलो, समथिंग लाईक दॅट. सो तो झाला तुमचा कोड. सी शकलो, शकली किंवा शकले झाला तुमचा कोड. म्हणजेच जर असं एखादं एक्झाम्पल आहे, मी जाऊ शकतो, शकतो कॅन आहे, आय कॅन गो, आणि मी जाऊ शकलो, आय कुड गो. डोंट से की डोंट चेकआउट की ही कॅपॅसिटी, ॲबिलिटी वॉट एव्हर. फक्त ही ट्रिक तुम्हाला चांगली डोक्यात बसली पाहिजे. सिम्पल आहे, मराठी सगळ्यांना येतं. शकतोला मागे घेऊन जायचं. तुम्हाला मराठीचं हे लॉजिक लक्षात ठेवा. कुठल्याही जनरली असं होतं, नॉट ऑलवेज. मराठीमध्ये कुठलाही शब्द जेव्हा तुम्हाला मागे न्यायचा आहे, म्हणजेच फिनिश दाखवायचं. मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकवताना शिकवले. क्रियापदाच्या शेवटी आपण ला लिहिल्याची बाराखडी लावतो, म्हणजे ती क्रिया फिनिश असते. गेलो, खाल्लं वगैरे. तसंच इथं सुद्धा मला याला मागे घेऊन जायचं आहे. कशाला? कारण आपला हा शब्द इम्पॉर्टंट आहे. आय विल ओपन इट अगेन. मला मागे कशाला न्यायचं? मला क्रियापदाला नाही मागे न्यायचं इथं शकतोमध्ये, ह्या कुडमध्ये. मला ह्या शब्दाला मागे न्यायचं आहे, बिकॉज हा माझा महत्त्वाचा शब्द आहे. कारण कॅन म्हणजे शकतो. मी क्रियापद तेच राहणार आहे माझं, ऊ सारखा साऊंड. फक्त मला ह्या शब्दाला, म्हणजेच ह्या शकतो, शकते, ह्या 3 शब्दांना मला मागे घेऊन जायचे पास्टमध्ये, कारण कुड हा कॅनचा पास्ट फॉर्म आहे. राईट. मग यांना जर मागे नेलं तर जनरली मराठीमध्ये शब्दांना जेव्हा तुम्ही मागे नेता, फिनिश करता, कंप्लीट करता, तेव्हा ला लिहिल्याची बाराखडी लागते. सो तसंच मग कुडचं काय होईल? शकतो, शकते, त्याचं काय होईल? शकलो, शकली किंवा शकले. जसं फॉर एक्झाम्पल, यार काल ना एक खूप मीटिंग, म्हणजे खूप पाऊस येत होता, तरी पण मी ऑफिसला जाऊ शकली किंवा शकले. सो आय कुड गो टू ऑफिस यस्टरडे. ऑफकोर्स आता हा कालचा टाईम दाखवते. सो आय कुड गो टू ऑफिस. ठीक आहे. बाकी काहीच बघायची गरज नाही. 1 मिनिटात तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर होते. फक्त हे फंडे तुम्हाला कळले पाहिजे. शकतो, शकले, शकतो, शकले, शकतो, 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 शकले, 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 दॅट्स लाईक दिस. ठीक आहे. सो इथं सुद्धा खाली सुद्धा तुमचं मेन वर्बचा हे स्ट्रक्चर सेमच राहणार आहे, की जाऊ, खाऊ, म्हणजे मेन वर्बला ऊ सारखा साऊंड. फक्त काय झालंय, शकतो किंवा शकते, शकतात ह्या शब्दांना मी मागे पास्टमध्ये घेऊन गेले, म्हणजेच मागे नेले, म्हणजेच ला लिहिले लावले. मी जाऊ शकतो, आय कुड गो. मी जाऊ शकलो, आय कुड गो. मी खाऊ शकलो, आय कुड ईट. राईट. इथं बघा, मी करू शकलो, करणे क्रिया आहे डू, आय कुड डू दॅट. ठीक आहे. किंवा आम्ही घर खरेदी करू शकलो, वी कुड बाय. डोंट चेक दिस की हे कॅपॅसिटी, कॅपॅबिलिटी, ॲबिलिटी वॉट एव्हर, तुम्हाला काहीच गरज नाही. कारण तुम्ही जर तसं इतकं टिपिकल टीचरसारखं गेले किंवा टिपिकल ग्रामरसारखं गेले, दॅट विल बी व्हेरी कन्फ्युजिंग. इट्स बेटर तुम्हाला याच्यात काहीच कन्फ्युजन नाही. फक्त ह्या ट्रिक्स तुम्हाला नीट कळल्या पाहिजे. हे कशा कळतील? यू नीड टू मेक मोर सेंटेन्सेस. लाईक यू नीड टू ॲटलीस्ट क्रिएट 500 to 1000 सेंटेन्सेस. म्हणजे तुम्हाला 500 ते 1000 सेंटेन्सेस बनवावं लागतील. सोपं आहे, कारण तुम्हाला फक्त क्रिया टाकायचं. आपल्याकडे हजारो क्रिया आहेत, हजारो मेन वर्ब्स आहेत. फक्त मेन वर्ब टाकत जायचा. हा शब्द तुमचा ऑलवेज सेम राहणार आहे. मेन वर्ब बदलत जातील. जाऊ शकलो, खाऊ शकलो, पिऊ शकलो, आणू शकलो, सांगू शकलो, उठू शकलो, बसू शकलो, ब्रश करू शकलो. मग अकॉर्डिंगली कुड 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 प्लस मी इथं सुद्धा मेन वर्बचा बेस फॉर्म आहे. डोंट थिंक की सर हे पास्टमध्ये नेले म्हणून मी मेन वर्बला पास्ट फॉर्म लावू का? कारण मी आत्ताच तुम्हाला बेसिकमध्ये सांगितलं होतं, हे 4 वेळा मी रिपीट केले, की आफ्टर मॉडेल वर्ब कंपल्सरी मेन वर्बचा बेस फॉर्म. बिकॉज पीपल हॅव दीज काइंड ऑफ डाऊट. अरे सर, हे तर मी आता पास्टमध्ये नेतोय ना, आय कुड, मग याचा परत मेन वर्बचा ईडी फॉर्म लावू का, म्हणजे सेकंड फॉर्म लावू का? सरळ सरळ इथं लिहिलं आहे की मॉडेल वर्ब नंतर कंपल्सरी मेन वर्बचा बेस फॉर्म पाहिजे. सो डोंट थिंक की हे पास्टमध्ये गेले वॉट एव्हर. तुला इथं दिसतंय ना मॉडेल वर्ब आहे, मग मॉडेल वर्बचा कंपल्सरी काय असतो? मॉडेल वर्ब नंतर मेन वर्बचा कंपल्सरी काय असतो? बेस फॉर्म. सो मला इथं दिसतंय सरळ सरळ की हे मॉडेल वर्ब आहे, ऑफकोर्स मेन वर्बचा बेस फॉर्म. डोंट से की सर कुड मग आता पास्टमध्ये, मग इथं पण मी मेन वर्बला पण पास्टमध्ये घेऊन जाऊ का? नो नीड, बिकॉज कुड हे ऑलरेडी पास्ट आहे, त्यामुळे परत पास्टमध्ये आपण घेऊन जात नाही. ठीक आहे. सो कुड इज व्हेरी लॉजिकल, की मी जाऊ शकलो, मी खाऊ शकलो. फक्त काय, ह्या शब्दावर तुमचं अख्खं सगळं डिपेंड आहे. तुम्हाला वेगळं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, आय कुड क्लाइंब, मी झाडावर चढू शकलो. आय कुड क्लाइंब अ ट्री. ठीक आहे. बिकॉज कुड आहे, पास्ट टेन्स आहे. देन यू बोथ कुड रन फास्ट. कुड आहे, कुडला ऑलवेज, याचं मराठी पण तसंच करायचं, जशी मी ट्रिक सांगितली. रन म्हणजे पळणे. आता पळणे हे मेन वर्ब आहे, त्याला ऊ सारखं साऊंड, म्हणजे तुम्ही दोघेही पळू शकलात. ठीक आहे. शी कुड पास द एक्झाम. पास होणे ही माझी क्रिया आहे, त्याला क्रियेला ऊ लागणार. ती पास होऊ शकली. तिथंच जर कॅन असता, शी कॅन पास द एक्झाम, म्हणजे ती एक्झाम पास होऊ शकते. कॅन, शकते. बट शी कुड पास द एक्झाम, म्हणजे ती एक्झाम पास करू शकली.
ठीक आहे. दे कुड बाय PC म्हणजे ते PC खरेदी, आता बाय म्हणजे खरेदी करणे, याला ऊ सारखा साऊंड लागेल. खरेदी करू अँड शकले. वाय शकले? बिकॉज इट इज कुड. आता इथं जर मी कॅन लावलं, सपोज फॉर एक्झाम्पल इथं कॅन लावलं, तर दे कॅन बाय PC, त्याचं असं होईल ते PC खरेदी करू शकतात. एका ट्रिकवरती तुमचं सगळं डिपेंड आहे. म्हणजे एक छोटासा मायनर, म्हणून तुम्हाला ते ट्रिक कळेल, एक छोटासा मायनर चेंज तुमचं सेंटेन्स लगेच बदलतं. ठीक आहे, क्लिअर. ही कुड गेट अप म्हणजे खाली पडला होता बट तो उठू शकला. गेट अप म्हणजे उठणे, उठू शकला किंवा शकले. राईट. येस. एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स गाईज? शीतल, Shilpa, guys, mute your mics. Guys, if you have any doubts, then only unmute your mic, otherwise mute. Okay? Clear? Any questions, any doubts? त्यात एक मिनिट, यू आर गोइंग व्हेरी फार अहेड. ते जे आहे ना शीतल, तो जो आहे दॅट इज परफेक्ट मॉडेल वर्ब. ते अजून आपल्याला पुढच्या ॲडव्हान्स मॉडेल वर्बमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, दॅट इज पुढचा पार्ट आहे. आता सध्या आपण फक्त बेसिक मॉडेल वर्ब शिकते. ऑफकोर्स ते मला मी घेणार आहे पुढच्या 1-2 सेशनमध्ये. ते मॉडेल वर्ब आहेत, पण ते ॲडव्हान्स मॉडेल वर्ब आहे. शुड हॅव, वुड हॅव, कुड हॅव, ते वाले आहेत ते. आता सध्या इथं तुम्हाला फक्त असेच सेंटेन्सेस बोलायचे आहेत कुडमध्ये, जे शकलो इथपर्यंत, दॅट्स इट. ते पुढचा ॲडव्हान्स टॉपिक आहे. ठीक आहे, आय विल कवर दॅट अप, डोंट वरी. ओके, सो कुड कळलं. ठीक आहे, इट्स व्हेरी सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. फक्त तुम्हाला ती ट्रिक लक्षात ठेवा, दॅट्स इट. ओके, शीतल, एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स? नहीं, दूसरी वाली शीतल. यस यस यस, आई एम लिसनिंग. सांगितलं ना मी, तेच सांगतोय ना की तुम्ही आहे ना, तुम्ही ते बाकी बघूच नका. तुला जर असं म्हणायचं ना की मी येऊ शकते का, तर येऊ शकते हा शब्द आलाय तर कॅन आय कम. ठीक आहे, म्हणून तर सांगतो ते. सी, दोन्हीमध्ये हां, आय नो, लिसन, तेच सांगतोय. जनरली ही परमिशन असते, आपण परमिशन घेतो. आता कॅन हे ना, कॅन थोडंसं इनफॉर्मल असतं, म्हणजे मित्रासाठी. इनफॉर्मल म्हणजे समजतं ना, की जिथं ऑफिशियल प्रोफेशनल रिलेटेड गोष्टी असतात तिथं आपण कॅन नाही वापरत. ठीक आहे, तिथं मे वापरतो. डिफरन्स असा आहे, डिफरन्स तसा काही नाही आहे. डिफरन्स म्हणजे दोघांमध्ये पण आपण परमिशन घेतो. जनरली मे वापरलं जातं. वाय? बिकॉज फॉर्मल रिलेशन असतं. एखाद्या सरांना किंवा टीचर आहेत ते सगळे फॉर्मल असतं. मित्र असेल तर मित्राला तुम्ही म्हणू शकता कॅन आय कम. तो एवढाच डिफरन्स आहे तसं बघायला गेलं तर. बट तुमच्या डोक्यामध्ये काय सेंटेन्स आहे आधी हे पण लक्षात घ्या. हां, बट जर तुम्ही एखाद्या प्रोफेशनल गोष्टीसाठी किंवा फॉर्मल गोष्टीसाठी जर वापरता, तुम्हाला मेच वापरावं लागेल. जसं फॉर एक्झाम्पल एखादा तुमचा इंटरव्ह्यू चालू आहे, इंटरव्ह्यूमध्ये कॅनपेक्षा तुम्ही मे वापरा, मे आय कम, बिकॉज ते फॉर्मल असतं. बट जनरली जर तुम्ही त्याचं मराठी केलं तर लक्षात ठेवा, जर शकतो हा शब्द वापरला असेल तर कॅन लावा. मी आत येऊ शकतो का, कॅन आय कम. आणि मी आत म्हणजे आता मेचं जसं असतं की मी कदाचित येईल असं असतं जनरली. बट मग कॅन जर नसेल लावायचा, शकतो नसेल लावायचा तर मी. बट डिफरन्स एवढा सांगतो की कॅन हा इनफॉर्मल आहे. म्हणजे असं इनफॉर्मल म्हणजे फ्रेंडमध्ये चालतं, बट प्रोफेशनल लाईफमध्ये कॅन नाही चालत. प्रोफेशनल लाईफमध्ये यू हॅव टू यूज मी. ठीक आहे, दॅट्स द डिफरन्स. प्रोफेशनली यू हॅव टू यूज मी, अदरवाईज यू कॅन यूज कॅन. मित्र असेल एखाद्याला, अरे मी तुझ्या घरी येऊ शकतो का, मी आत येऊ शकतो का, कॅन आय कम, यू कॅन यूज कॅन, नो प्रॉब्लेम. ओके, ऑल राईट. सो कुड सिम्पल, शकलो, करू, येऊ, खाऊ पिऊ शकलो, दॅट्स इट. ठीक आहे. मी आता मे, माईट आणि मस्त मी आपण घेतलं आहे. मे माईट घेतो बिकॉज दिस इज इम्पॉर्टंट. हे मी अजून 2 सेशन आपले झालेत, बट आय हॅव ते कवर्ड इट येट. सो आपण हे आज घेऊ, बिकॉज कुडचं आपण नंतर घेऊ, बिकॉज आधी मे आणि माईट मी फिनिश करतो, सो दॅट आपलं बऱ्यापैकी कवर होईल. सी, मे पण सुद्धा अगेन, मे आणि माईट हे सुद्धा कन्फ्युजिंग असतात बऱ्यापैकी. बट जनरली मी मराठी ट्रिकनुसार शिकवतो. जनरली मे काय असतं, टू टेक परमिशन. ठीक आहे, अगेन इथं पॉसिबिलिटी, इथं कॅन सारखंच झालं. पुन्हा कॅनमध्ये पण हा युजेस आहेत की परमिशन घेण्यासाठी, पॉसिबिलिटीसाठी वगैरे, टू शो पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी. म्हणून तर सांगतो की मराठी ट्रिकनुसार जा, इट इज व्हेरी इझी. तो मेचा मराठी होतो कदाचित, समथिंग लाईक दॅट. ठीक आहे. सो मेमध्ये कसं असतं माहिती आहे का, जनरली मी आपण जनरली ऑलवेज पॉसिबिलिटीसाठी वापरतो. बट आत्ता जसं एक्झाम्पल आपण घेतलं, मी आय कम परमिशनसाठी पण वापरतो, बट तो फॉर्मलमध्ये. जर तुम्हाला फॉर्मल ठिकाणी बोलायचं तर मेसाठी तुम्ही परमिशनच, म्हणजे परमिशनसाठी मे वापरायचा की बाबा मे आय गो, मे आय कम, समथिंग लाईक दॅट.
फॉर्मल रिलेशनसाठी. इनफॉर्मलसाठी तुम्ही कॅन आय गो म्हणू शकता, मी जाऊ शकतो का, समथिंग लाईक दॅट. आता तुम्ही म्हणू शकता हे सुद्धा माझं कॅनचं एक्झाम्पल आहे. यू कॅन से दॅट. म्हणजे मी काय केलं, फक्त मराठी ट्रिक अप्लाय केली, बाकी काहीच विचार नाही केला. ठीक आहे. सो मराठी ट्रिकनुसार इट इज व्हेरी इझी. सो मे जे असतं, मे म्हणजे कदाचित होतं त्याचा अर्थ. सपोज फॉर एक्झाम्पल आय मे गो टू ऑफिस. आता याची वर्बची अशी काही ट्रिक नाही आहे, फ्युचरसारखं होतं. म्हणजे जर तुम्ही मराठी जर याचं केलं, आय मे गो टू ऑफिस म्हणजे मी ऑफिसला कदाचित जाईल. आता हा फ्युचर टेन्स सारखा असतो की जाईल, खाईल. बिकॉज फ्युचर टेन्समध्ये आपण मेन वर्बला कसं करतो, जाईल, खाईल, पिल म्हणजे ईल सारखं साऊंड लावतो, सांगेल, उठेल, बसेल, समथिंग लाईक दॅट. बट कदाचित हा शब्द तुमचा याच्यात आला पाहिजे मे मध्ये. ठीक आहे. सो आय मे गो टू ऑफिस टुमॉरो, कदाचित मी ऑफिसला जाईल. बट इथं जर तुम्ही शकतो लावला की मी उद्या, इथं आता शकतो आणि कदाचित हे दोन शब्द एका सेंटेन्समध्ये लावायचे नाही, कारण मे म्हणजे कदाचित होतो, शकतो म्हणजे कॅन होतं. सी दोन सेम एक्झाम्पल आहेत. आय मे गो टू ऑफिस अँड आय कॅन गो टू ऑफिस टुमॉरो. ठीक आहे. इथं मी आय मे लिहितो. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, मी कन्फ्युजन असं माझं मराठी ट्रिकनुसारच क्लिअर करतो. आय मे गो टुमॉरो. ठीक आहे. सो दोघांमध्ये डिफरन्स काय, जर माझ्या डोक्यामध्ये असं सेंटेन्स असेल, कसं की शकतोच्या ट्रिकने, म्हणजे शकतो जर माझ्या डोक्यामध्ये असेल की मी उद्या जाऊ शकतो, तर कॅन लावा. आणि जर तुम्हाला कदाचित असं म्हणायचे की कदाचित मी जाईल, आता इथे शकतो हा शब्द नाही आला, मी काय म्हटलंय, मी उद्या कदाचित जाईल, मे लावा. आय मे गो टुमॉरो. ठीक आहे. सिम्पल, म्हणजे जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. दोघांचाही अर्थ पॉसिबिलिटी होतो. इथं पण पॉसिबिलिटीज आहे, इथं पण पॉसिबिलिटीज आहे. आय नो दॅट दिस इज लिटल कन्फ्युजिंग, बट थोडंसं लॉजिक लावा. तुमच्या माइंडमध्ये जर शकतोवाली ट्रिक असेल मराठीमध्ये की मी उद्या जाऊ शकतो, किंवा तुम्हाला, कारण ते शक्तवाली कधी असणार, एक तर पॉसिबिलिटी असू शकते किंवा कॅपॅसिटी असू शकते. उद्या कितीही जरी पाऊस आला तरी तिथं मे तर नाही तुम्ही वापरू शकत, कारण कितीही पाऊस आला तरी तुमची कॅपॅसिटी होईल. कितीही पाऊस आला तरी मी जाऊ शकतो, कसं ना कसं अरेंज करून जाऊ शकतो, ही काय तुमची पॉसिबिलिटी झाली का? नो, ही तुमची कॅपॅसिटी झाली ॲक्च्युली. तिथं तुम्ही मे नाही वापरू शकत. बट मग मी असं शिकवायला गेलं ना तुम्हाला कॅपॅसिटी ॲबिलिटी, मग तुम्हाला ते प्रत्येक वेळेस कॅपॅसिटी आणि ॲबिलिटी चेक करत बसावं लागतील. जेव्हा मी असं म्हणतोय, जेव्हा सपोज अशी सिच्युएशन आहे की उद्या खूप पाऊस येणार आहे, तिथं मी मे नाही वापरू शकत, तिथं मला लॉजिकली कॅन वापरावं लागेल, कारण ती माझी आता कॅपॅसिटी असणार आहे. कितीही जरी पाऊस आला तरी मी जाऊ. पण म्हणून तर सांगतो की मराठीमध्ये आधी करा त्याचं, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये जर तुम्हाला शकतो, बिकॉज तिथं तुम्हाला शकतोच लावा लागणार आहे. तुम्ही असं तर नाही म्हणणार उद्या खूप पाऊस येतो आणि मी कदाचित ऑफिसला जाईल. नो, म्हणजे तिथे तुमची कॅपॅसिटी दाखवायची तुम्हाला की कितीही पाऊस आला ना तरी काही केलं तरी मी जाऊ शकतो, म्हणजे तिथं तुमची कॅपॅसिटी आली, ॲबिलिटी आली. सो तिथं तुम्हाला कॅनच वापरावं लागेल. सो म्हणून सांगतो की म्हणजे ट्राय फर्स्ट इन मराठी की तुम्हाला काय वापरायचं आहे. सपोज तुम्हाला कॅन म्हणायचं, म्हणजे शकतो म्हणायचं, मी जाऊ शकतो. ऑफकोर्स यू कॅन यूज कॅन, आय कॅन गो टुमॉरो. बट तुम्हाला फक्त कॅन न लावता असं म्हणायचं की कदाचित मी जाईल, कन्फर्म नाही आहे बट मी जाईल, कदाचित जाईल, आय मे गो. ठीक आहे. तसंच सेम वी विल बाय. आता इथं मी कॅन पण वापरू शकतो, वी कॅन बाय 2 हाऊसेस. आता इथं कॅन जर वापरलं तर माझी ती ॲक्च्युली कॅपॅसिटी दिसते किंवा माझ्याकडे तेवढा पैसा आहे, म्हणजे मी खरेदी करू शकतो. म्हणून तर सांगतो की तुम्ही कॅपॅसिटी ॲबिलिटीनुसार जाऊ नका, मराठी ट्रिकनुसार जा. जर तुमच्या डोक्यामध्ये असं असेल किंवा मी 2 हाऊस खरेदी करू शकतो कॅन लावा, आणि कदाचित मी 2 हाऊस खरेदी करेल, मे लावा. ठीक आहे. सिम्पल. कारण तुम्ही कॅपॅसिटी ॲबिलिटी वाईज जर गेले तर मग थोडंसं कन्फ्युजन होईल. ही पॉसिबिलिटी जनरली. ठीक आहे. अगेन मे गॉड ब्लेस यू. विश आपण विश करण्यासाठी पण ब्लेसिंगसाठी वगैरे. आता मे तुमचा आधी आला आहे इनिशियली. जनरली मी सांगितलं होतं की सब्जेक्ट आधी येतो, नंतर येतो. दिस इज विश आहे, विश करतोय आपण, ब्लेसिंग देतोय, म्हणून मे आधी आला. मे गॉड ब्लेस यू. ठीक आहे. नेक्स्ट आहे ही मे विन द रेस. आता हे सेंटेन्स सुद्धा मी कॅन लावून पण म्हणू शकतो. ही कॅन. फरक काय होतं माहिती आहे का, तुम्हाला थोडंसं टिपिकल ग्रॅमॅटिकली सांगतो. वेन आय से ही कॅन विन द रेस, त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी पण असू शकते की कदाचित म्हणजे तो कदाचित जिंकू शकतो लावला, किंवा याची कॅपॅसिटी पण असते की ही कॅन विन द रेस, म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे रेस जिंकण्याची. म्हणजे इथं मी काय म्हणणार, जिंकू शकतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कॅन लावले. बट वेन आय से ही मे विन द रेस, इथं पुन्हा एकदा पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, पॉसिबिलिटी, कदाचित. बट याचं मी मराठी कसं करणार, कारण मी कॅन नाही लावलं, त्यामुळे हा कदाचित रेस जिंकेल, फ्युचर टेन्स टाईप दाखवलं मी, पॉसिबिलिटी, कदाचित रेस जिंकेल. आणि इथं तो रेस जिंकू शकतो. म्हणून तर सांगतोय की सरळ सरळ ही ट्रिक, थोडीशी मराठी ट्रिक लक्षात जर ठेवली तर तुम्हाला सोपं जाईल. टिपिकली बुकिश मी शिकवू शकतो की दिस इज अ पॉसिबिलिटी, कारण पॉसिबिलिटी मी सांगतोय, कदाचित तो जिंकेल, पॉसिबिलिटी, म्हणून मी मे लावलं. बट मराठी ट्रिकनुसार जर गेले, जर तो जिंकू शकतो लावला तर कॅन लावा, ही कॅन विन द रेस, आणि तो कदाचित जिंकेल, ही मे विन द रेस.
ठीक आहे. सो इट इज व्हेरी इझी इफ यू गो लाईक दिस. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दे मे कॉल मी टुडे फॉर डिनर. आता इथं सुद्धा अगेन पॉसिबिलिटीमध्ये मी कॅन पण लावू शकतो, मे पण लावू शकतो. जेव्हा मी इथं कॅन लावेल त्याचा अर्थ काय होईल की ते मला कॉल करू कदाचित बिकॉज मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे, तर ते कदाचित मला कॉल करू शकतात. आपण सॉरी इथं आता कदाचित आणि शकतो हा शब्द दोन्ही एकत्र नाही येणार, कारण कदाचित मे शकतो हा कॅन आहे. ठीक आहे. सो ते मला कॉल करू करू शकतात डिनरसाठी, तर मग तिथं आय कॅन, कारण माझ्या डोक्यामध्ये काय शकतात हा शब्द आला, आय कॅन. बट मी जर असं म्हटलं यार कदाचित ते कॉल करतील, आता इथं वर्क कसं होतं, कदाचित जर लावलं मे लावलं तर फ्युचर टेन्स सारखं होतं, जाईल खाईल करतील समथिंग लाईक दॅट. यार ते कदाचित मला कॉल करतील बरं का, लक्षात ठेव की कदाचित ते मला कॉल करतील, देन यूज मे. बट वेन यू से की ते मला कॉल करू शकतात, देन यूज कॅन. सो दॅट्स वॉट आय एम सेईंग की लॉजिकली म्हणजे ट्रिक वाईज जा, इट विल बी व्हेरी इझी. ठीक आहे. देन इट मे रेन. आता रेनिंगसाठी कसं असतं माहिती आहे का, जनरली काही लोक चुकीचे वापरतात, पाऊस येईल पाऊस पडेल, रेन कॅन कम असं म्हणतात ते. पाऊस येऊ शकतो, रेन कॅन कम असं नसतं. रेनला कम हा शब्द नसतो वापरत. रेनसाठी आपण रेन हे स्वतः एक वर्ब आहे, सो आपण इट ॲज अ सब्जेक्ट वापरतो. इट कॅन रेन. आल शो यू द डिफरन्स. इट कॅन रेन, इट मे रेन. आता हे तुम्हाला मराठी हे माझ्या ट्रिकने जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला हे खूप डीप करावं लागेल, म्हणजे डीप म्हणजे ते सारखं प्रॅक्टिस करायला देन तुमचं हे होईल. याचा अर्थ काय होतो, पाऊस पडू शकतो. पडणे ही क्रिया झाली, त्याला ऊ सारखं साऊंड लावला, पाऊस पडू शकतो. आणि इथं काय होईल, कदाचित पाऊस पडेल, इट मे रेन. बस हे जर तुमच्या डोक्यात आलं ना, हे दोन गोष्टी मी आत्ता ज्या लिहिल्यात, तुम्हाला कुठलंच काही स्टडी करायची जास्त गरज नाही. सो इट इज व्हेरी इझी. इट कॅन रेन, पाऊस पडू शकतो, बिकॉज कॅन लावलंय शकतो, ऊ सारखा साऊंड मेन वर्बला. आणि इट मे रेन, कदाचित पाऊस पडेल. दिस इज अगेन पॉसिबिलिटी. दिस इज अगेन पॉसिबिलिटी. इट मे रेन, आपण एक अंदाज लावतो पॉसिबिलिटी. ठीक आहे. क्लियर? एनी क्वेश्चन्स, एनी डाउट सो फार? ओके, ऑल राईट. लेट्स टॉक अबाउट मे. आय थिंक क्लिअर झालं असेल, बिकॉज इट्स व्हेरी इझी. म्हणजे जर तुम्ही ट्रिक वाईज जर गेले, हां परमिशन, जसं मग एक्झाम्पल दिलं होतं, मे आय कम इन. सो दिस इज फॉर्मल परमिशन. सो जेव्हा वेन यू टॉक अबाउट फॉर्मल थिंग्स आणि परमिशन घेता, कॅन नका वापरू. जरी तुमच्या डोक्यामध्ये असं असलं, अरे मी आत येऊ शकतो का, बट फॉर्मल लोकांसाठी अरे आपण नाही म्हणतो, अरे मी आत येऊ शकतो का, बिकॉज ही इज अ सिनियर. आपण जनरली त्याचा आता मराठी नका करू की मी कदाचित आत येईल वगैरे. ऑफकोर्स हे थोडंसं चेंज आहे. सो मी आत येऊ का असंच होतं त्याचा अर्थ. बट डोंट यूज कॅन इफ इट इज अ फॉर्मल परमिशन. मी आय गो नाव जाताना पण, सपोज तुमचा इंटरव्ह्यू झाला तुमचा, डोंट से की कॅन आय गो नाव, बिकॉज दॅट्स अ फॉर्मल थिंग. फॉर्मल आहे मे आय गो नाव. एवढंच लक्षात ठेवायचं. कॅन हा इनफॉर्मल आहे. परमिशन जर तुम्हाला घ्यायची असेल, परमिशनच्या बाबतीत सांगतो, कॅन हा इनफॉर्मल आहे. मित्राला वगैरे, भावाला वगैरे, जे आपले एकदम जवळचे आहेत त्यांना तुम्ही कॅन लावू शकता. कॅन आय लीव, कॅन आय गो. बट वेन इट कम्स टू इंटरव्ह्यूज अँड फॉर्मल थिंग्स, जस्ट यूज मे. मे आय गो नाव सर, और मे आय लीव, और मे आय डू दिस, मे आय वॉट एव्हर, जे तुम्हाला जेव्हा परमिशन घ्यायची तेव्हा. इट्स अ फॉर्मल थिंग. ठीक आहे. क्लिअर. लेट्स टॉक अबाउट माईट. आता अजून थोडंसं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. इट इज लिटल कन्फ्युजिंग, इट्स ओके. मे आणि माईट दोघांचा अर्थ सगळं सेम आहे. मे पण कदाचित, माईट पण कदाचित, सगळं सेम, सगळं सेम सेम सेम. नो इश्यू, नो प्रॉब्लेम, नथिंग. म्हणजे कदाचित मी जाईल, समजा व्हेन आय से की ही मे विन द रेस, कदाचित तो रेस जिंकेल. आता इथं मी शकतो वगैरे हा शब्द नाही लावला, बिकॉज मे लावलाय. कदाचित तो रेस जिंकेल. आणि इथं सुद्धा ही माईट विन द रेस, तो कदाचित तो रेस जिंकेल. दोन्हीचा मराठी अर्थ सेम आहे, मराठी लॉजिक सगळं 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 सेम आहे. फक्त आपण जे पॉसिबिलिटी म्हणतो ना, की म्हणजे जे आपण अंदाज लावतो ना, इथं बऱ्यापैकी म्हणजे 90 to 80% मी शुअर असतो की तो कदाचित रेस जिंकेल. आणि इथं मी फक्त 20 ते 30% शुअर असतो माईटमध्ये. म्हणजे जेव्हा मला पॉसिबिलिटीज सांगायची, ऑफकोर्स कदाचितमध्ये पण, मे माईटमध्ये दोन्हीकडे पण आपण पॉसिबिलिटीज सांगतो. बट मला कसं सांगायचं आहे की बा मला त्याच्यावरती बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आहे, 80-90% मला कॉन्फिडन्स आहे की तो कदाचित रेस जिंकेल, देन यूज मे. आणि मला त्याच्यावरती फक्त 20 ते 30% कॉन्फिडन्स आहे की तो कदाचित म्हणजे तो रेस जिंकेल, देन यूज माईट. मराठी लॉजिक तेच आहे, कदाचित जिंकेल, कदाचित जिंकेल. बट डिफरन्स काय आहे की मला इथं मेमध्ये त्याच्यावरती 80 to 90% कॉन्फिडन्स होता, मे बी कारण त्यांनी तेवढी तयारी केली असेल. बट इथं माईटमध्ये त्याची तेवढी तयारी नाही आहे, म्हणून मला त्याच्यावरती फक्त 20 ते 30% कॉन्फिडन्स. इथं फक्त कॉन्फिडन्सची गोष्ट आहे. जास्त कॉन्फिडन्स मे, कमी कॉन्फिडन्स माईट.
सगळं सेम, बाकी सगळं सेम. जसं फॉर एक्झाम्पल आय मे गो टू ऑफिस टुमॉरो, आय माईट गो टू ऑफिस टुमॉरो. दोघांचा अर्थ सेम झाला. मी कदाचित ऑफिसला जाईल मे मध्ये आणि मी कदाचित ऑफिसला जाईल माईट मध्ये, दोन्ही सेम. मराठी लॉजिक किंवा लॉजिकली दोन्ही सेम आहे. हा, आय माईट गो ऑफिस टुमॉरो और आय मे गो ऑफिस टुमॉरो म्हणजे मी कदाचित ऑफिसला जाईल, याचा सुद्धा अर्थ मी कदाचित ऑफिसला जाईल. बट डिफरन्स काय, इथं मी बऱ्यापैकी शुअर होतो, बिकॉज बऱ्यापैकी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे 80 to 90%. इथं माझ्याकडे फक्त 20 ते 30% कॉन्फिडन्स आहे ती क्रिया होण्याची. ठीक आहे. बोथ फ्युचर टेन्सच दाखवतात जनरली. जर तुम्ही बघितलं तर जनरली फ्युचर टेन्स दाखवतात, प्रेझेंट किंवा फ्युचर काइंड ऑफ. सो याच्यासारखं कॅनसारखं प्रेझेंट टाईम और फ्युचर टाईम. सो मी कदाचित ऑफिसला जाईल आय मे, आणि मी कदाचित ऑफिसला जाईल आय माईट. दोन्ही सगळं सेम आहे, सगळं सेम आहे, फक्त तुमच्या कॉन्फिडन्सचा डिफरन्स आहे. बस दॅट्स इट. इथं मला 80 to 90% कॉन्फिडन्स आहे, इथं मला फक्त 20 ते 30% कॉन्फिडन्स आहे की मी जाईल की नाही. बाकी सगळं लॉजिक सेम आहे गाईज, बाकी सगळ्याचे सगळे लॉजिक सेम आहे, सगळं लॉजिक सेम आहे. सो अजून एक एक्झाम्पल याचं, सपोज फॉर एक्झाम्पल सेम एक्झाम्पल आपण घेऊ, रेनचं एक्झाम्पल. इट मे रेन टुमॉरो. ठीक आहे. आता इथं मी मे लावलं आहे, इट मे रेन टुमॉरो. याचा मराठी अर्थ तोच होईल की कदाचित पाऊस पडेल. ठीक आहे, कदाचित पाऊस पडेल, कारण मी मे लावलं, इट मे रेन टुडे. तेच जर आता मी माईट लावलं तर त्याचं मराठी मिनिंग ते सेमच होणार आहे, इट माईट रेन टुडे. ठीक आहे, इट माईट रेन टुडे. बट फक्त कॉन्फिडन्सचा डिफरन्स आहे. वेन आय से मे, इट मीन्स मी तिथं 80 ते 90% आय एम कॉन्फिडंट की पाऊस येणार आहे, पाऊस येईल. ठीक आहे. बट वेन आय से इट माईट रेन टुडे, देन तिथं फक्त माझ्याकडं 20 ते 30% कॉन्फिडन्स आहे की उद्या कदाचित पाऊस येईल. बट इफ यू नोटिस, लॉजिक वाईज, मराठी ट्रिक वाईज, एव्हरीथिंग इज सेम. एव्हरीथिंग इज सेम. क्लियर? एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स, एनीवन? मे माइट क्लियर है? Yes, anyone? Any questions? Okay. It may rain, it might rain today, it may rain. Same. आता अगेन, they might call me today for dinner किंवा they may call me today for dinner. दोघांचे मीनिंग सगळं सेम. ते मला कदाचित कॉल करतील मे मध्ये, आणि माईट मध्ये सुद्धा ते मला कदाचित कॉल करतील. फक्त डिफरन्स काय, वेन आय से आय मे, दे मे, इथं जेव्हा मी मे लावेल, इट मीन्स तुमचा कॉन्फिडन्स 80 to 90% आहे की कारण ते मला सांगणारच आहेत, म्हणजे कदाचित कॉल करतीलच, कारण मी कॉन्फिडंट आहे थोडासा 80 to 90%. बट वेन आय से दे माईट कॉल मी, इथं मी फक्त 20 ते 30% कॉन्फिडंट आहे. इट इज ऑल अबाउट कॉन्फिडन्स. बाकी मराठी वाईज इट इज सेम की ते कदाचित मला कॉल करतील, ते कदाचित मला कॉल करतील. मेसाठी पण तेच, माईटसाठी पण तेच. क्लियर? ओके. एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स, एनीवन? ऑलराइट. एनी एक्झाम्पल्स, मे आणि माईट्स, एनी एक्झाम्पल देऊ शकता? कॅन, कुड, मे, माईट. येस, एनीवन? Guys, any example, anyone? मराठी? नाही, आता इथे शकते कसं येईल? शकते हा तर कॅन झालं ना. नाही, मी कदाचित जाईल, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. माईट किंवा मे आहे ना, तर ते कन्फ्यूज नाही करायचं. ते शकते लावलं की तो कॅन होतो ना. मग मी उद्या जाऊ शकते, आय कॅन गो. बट वेन आय से, म्हणून तर सांगितलं, मे मध्ये शकते हा शब्दच लावू नका ना. मे मध्ये फ्युचर सारखं होईल, मी उद्या कदाचित जाईल, आय मे गो टुमॉरो, मी जाईल. तिथं शकते येणार नाही, बिकॉज तो कॅनमध्ये असतो. म्हणून तर मी मगाशी कदाचित आणि शकतो हा शब्द एकत्र करू नका असं म्हटलं होतं. एक तर कदाचित जाईल आणि जाऊ शकतो. डिफरन्स, दॅर इज अ डिफरन्स. ठीक आहे. मी सेशन अटेंड करू शकतो, आता तिथं कॅन होईल, आय कॅन अटेंड द सेशन. बट मी कदाचित सेशन अटेंड करेल, इथं मी शकतो बिकतो काही नाही लावलं. कदाचित सेशन अटेंड करेल, आय मे और आय माईट, डिपेंडिंग ऑन युअर कॉन्फिडन्स की किती आहे. 20-30% असेल तर माईट लावा, 80-90% असेल तर मे लावा. सो आय मे अटेंड द सेशन. बट डोंट यूज शकतो. मी कदाचित शकतो असं नाही होणार तिथं दोन्ही, बिकॉज ऑफकोर्स ते मी तसंच केलं आहे, कारण ती ट्रिक एकमेकांसोबत कन्फ्यूज नाही होऊ म्हणून तसं केलं आहे.
Any more example? Anyone? Yes, anyone? Next examples, guys. Can, could, may, might. Yes. Hmm. Ah, right. Good. जाईल, कदाचित जाईल. यस. हां. मे बी नाही, डोंट यूज बी बिकॉज दोन दोन वर्ब होतं. मे नंतर मेन वर्ब आला ना गो, सो डोंट यूज बी बिकॉज दॅट्स अ डिफरंट सेंटेन्स. आय मे गो हो गया ना. जाईल कदाचित, कदाचितसाठी मे लावला, जाईलसाठी गो लावला. डोंट यूज बी अगेन बिकॉज ते दोन दोन वर्ब होतात, कारण बी पण हा एक वर्ब आहे अँड गो पण हा एक वर्ब आहे. सो डोंट यूज डबल डबल वर्ब्स. येस. ओके, मे वी आर डन. हां, येईल एक्झॅक्टली, कदाचित येईल. बट इथं युअर कॉन्फिडन्स इज व्हेरी लो. 20 to 30%. Anyone? Any more example? Guys, any examples? If you are done with talking, then please mute your mics. ओके, ऑल राईट. आता कुडचा आपण पुढचा यूज घेऊ. मे माईट क्लिअर आहे सगळ्यांना? एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स? फक्त ते मराठी ट्रिकनुसार तसंच करत जा, की कदाचित आलं तर कॅन नका लावू, म्हणजे शकतो नका लावू ऑफकोर्स, तरच ते तुम्हाला कळलं. इट इज व्हेरी इझी. बट ते तुम्हाला कसं करावं लागेल, याच्यावरती तुम्हाला असे हजारो एक्झाम्पल बनवतील प्रत्येक ट्रिकवरती. म्हणजे कॅनचे 500,000 एक्झाम्पल, कुडचे 500,000 एक्झाम्पल, मेचे 500, जसं तुमच्या याच्यावर. काही लोकांना 100 एक्झाम्पल बनवून पण तुमचं ते पक्क होऊ शकतं. सो ट्रिक पक्की करायची असेल तर यूज और क्रिएट ॲज मेनी सेंटेन्सेस ॲज यू कॅन. ठीक आहे. सो इट विल बी इझी. मेक सेंटेन्सेस जास्तीत जास्त जितके तुम्हाला बनवून, जितकी तुमची कॅपॅसिटी आहे. म्हणजे 100 बनवा, 200 बनवा, जो म्हणजे तुम्हाला ती एकदा ट्रिक पक्की डोक्यात बसेल. बिकॉज हे थोडंसं कन्फ्युजन आहे. शकतो, शकले, बिकॉज हे तुम्ही फर्स्ट टाईम शिकताय, त्याच्यामुळे इट इज लिटल कन्फ्युजिंग. बिकॉज दिस इज माय मेथड अँड विच इज व्हेरी वंडरफुल. इफ यू नोटिस, तुमचा खूप स्टडी लोड मी कमी करतोय. ठीक आहे. सो कुड. ओके, लेट्स स्टार्ट द नेक्स्ट यूज ऑफ कुड. ठीक आहे. कॅनचं मी सांगितलं शकतो, शकते, शकतात. कुडचा एक यूज सांगितला मी, कॅनचा पास्ट. बिकॉज कॅन जो असतो हा आपण प्रेझेंट आणि फ्युचर टाईममध्ये वापरतो. म्हणजे कॅन शोज प्रेझेंट टाईम अँड फ्युचर टाईम. म्हणजे तो आत्ताचा टाईम पण दाखवतो, फ्युचर. जसं मी आत्ता सेशन डिस्कनेक्ट करू शकतो, आय कॅन डिस्कनेक्ट द सेशन, प्रेझेंट टाईम. आणि मी उद्या सेशन जॉईन करू शकतो, पुन्हा शकतो लावला आहे, फ्युचर टाईम. म्हणजे कॅन हा प्रेझेंट किंवा फ्युचर टाईम दाखवतो. बट मला जर पास्ट टाईम दाखवायचा असेल देन कम्स कुड. मग कुड येतो पास्ट टाईमसाठी. बरोबर. कुड मी सांगितलं होतं तुम्हाला की शकतो ह्या शब्दाला मागे घेऊन जा. मराठीमध्ये शब्दाला जर मागे न्यायचं असेल, फिनिश करायचं असेल, तर आपण कसं ला लिहिलेची बाराखडी यूज करतो. आय टोल्ड यू ऑलरेडी. सो शकतो, शकलो, शकले, दॅट्स इट. तसंच बोलायचं. म्हणजे जर तुम्ही असं कुठे सेंटेन्सेस ऐकलं की ही कुड गो, तो जाऊ शकला, किंवा शी कुड गो, ती जाऊ शकली. ॲज पर युअर जेंडर शकतो, शकली, शकले, सॉरी शकले, शकली, शकला, शकली असं होऊ शकतं. ठीक आहे. आता इट इज व्हेरी, आता तुम्हाला आधी ही कुडची ट्रिक समजली, म्हणून मी तुम्हाला हे कुडचा सेकंड यूज 2-3 सेशनपासून मी घेतला नाही. बिकॉज आय होप की आत्तापर्यंत तुमचा तो क्लिअर झाला असेल. कारण आता हा कुड जर क्लिअर झाला असेल पास्ट टेन्सवाला, तर पुढचं तर तुम्हाला पुढचं समजेल. नाहीतर तुम्ही जर हा कुड क्लिअर नसेल करून घेतला तर तुमचं अजून जास्त कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. आता पुढचा कुड आहे जे मी तुम्हाला शिकवणार आहे, नेक्स्ट यूज. हा जो असतो हा फ्युचर टाईम दाखवतो, म्हणजे पॉसिबिलिटी दाखवतो. बट कॉन्फिडन्स कमी. जसं तुम्हाला मे माईटचं सांगितलं ना. आता पुढचा कुड, एक कुड झाला तुमचा कम्प्लिटली पास्ट टाईम दाखवतो. ठीक आहे. हा तुमचा कम्प्लिटली पास्ट टाईम दाखवतो. दिस कुड इज कम्प्लिटली पास्ट टाईम. आता कुड प्रेझेंट टाईम आणि फ्युचर टाईम सुद्धा दाखवू शकतो, लाईक कॅन. म्हणून म्हटलं होतं की तुम्ही आधी हे दोन आठवडे जे काही सेशन झालेत त्याच्यामध्ये कुडला चांगलं नीट क्लिअर करून घ्या, हा वाला कुड. अदरवाईज हे तुमचं कन्फ्युजन होईल.
आता तुम्ही म्हणाल सर यार कॅन पण प्रेझेंट फ्युचर टाईम दाखवतो, कुड पण प्रेझेंट फ्युचर कसा दाखवतो? अगेन कन्फ्युजन होऊ शकतं. सो दॅट्स वाय आय एम सेईंग की क्लिअर इट आउट प्रॉपरली. मराठी ट्रिक तुम्ही, कारण तुम्ही लोक करत नाही सेंटेन्सेस. जितके जास्तीत जास्त सेंटेन्सेस बनवाल तेवढं तुमचं क्लिअर होईल. कुडसुद्धा कॅनसारखा प्रेझेंट आणि फ्युचर टाईम दाखवू शकतो. हा कुड वेगळा आहे, हा पास्टवाला कुड आहे. जसं मला पास्टमध्ये काहीतरी सांगायचं होतं किंवा मी झाडावर चढू शकले, आय कुड क्लाइम्ब. मी त्याला, माझ्याकडे बॅलन्स कमी होतं तरी मी त्याला कॉल करू शकले, किंवा नेटवर्क नव्हतं तरीसुद्धा मी कॉल करू शकले, आय कुड कॉल हर. ठीक आहे, हे सगळं पास्ट आहे. शकले, बिकॉज शकले हा शब्द, म्हणून ती तुम्हाला म्हणतो या शब्दाकडे खूप लक्ष द्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठला? शकलेवाले. ठीक आहे, शकले, शकलो, बिकॉज याचं जर तुम्ही थोडंसं मराठी नोटीस केलं, लालिले लावून त्याचं पास्ट झाले. ठीक आहे. आता नाव लेट्स टॉक अबाउट कुड हा प्रेझेंट अँड फ्युचर टाईम कसा दाखवतो. सेम मे माईटचं तुम्हाला आठवत असेल. इथं जर तुम्हाला, इथं तुमची 100% शुअरिटी असते. जसं मेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मेमध्ये 80-90% म्हणजे ठीक आहे. इथं समजा तेच 80-90 किंवा 100% शुअरिटी म्हणा, सगळं सेम, टाईम सेम, लॉजिक सेम, सगळं सेम, फक्त इथं तुमची शुअरिटी कमी होते. दिस अँड दिस. ठीक आहे, दिस अँड दिस सिमिलर. कॅन जाऊ शकतो, ठीक आहे, खाऊ शकतो, पिऊ शकतो, बट इथं तुम्हाला कॅपॅसिटी असते, म्हणजे बऱ्यापैकी 100% शुअर असतं तुम्ही. इथं 20 ते 30% तुमची शुअरिटी, म्हणजे इथं शुअरिटी कमी होते. बट आता हे फ्युचर टाईम किंवा प्रेझेंट टाईम कसा दाखवतो ते सांगतो. मराठी ट्रिक थोडीशी तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, जर आता शकतो हा शब्द आहे, शकतो हा शब्द, ठीक आहे, शकतोला जर मला फ्युचरमध्ये घेऊन जायचं आहे, शकतो हा शब्द मला फ्युचरमध्ये घेऊन जायचं आहे, कसा होईल? एनीवन कॅन टेल मी? बिकॉज कॅन म्हणजे फ्युचर, सॉरी कॅन म्हणजे प्रेझेंट ना. जाऊ शकतो, खाऊ शकतो, उद्या पण मी जाऊ शकतो, खाऊ शकतो, फक्त शकतो ह्या शब्दाला फ्युचरमध्ये न्या. एनीवन? शकतो हा शब्द फ्युचरमध्ये घेऊन जा, फ्युचर टाईममध्ये. येस, एनी आयडिया? एक्झॅक्टली, शकेल. व्हेरी नाईस. जाऊ बस एवढंच आहे. दॅट्स इट. हाच डिफरन्स आहे. व्हेन आय से आय कॅन गो, ठीक आहे, मी जाऊ शकतो, ठीक आहे, आणि आय कुड गो, मी तुमचा डिफरन्स पण क्लिअर करतो, मी जाऊ शकेल. बट इथं काय झालं आहे, माझी 100% बऱ्यापैकी 100% म्हणण्यापेक्षा 80-90 समजून बघा. त्याला काय असं काही हे नाही आहे, एकदम एक्झॅक्ट मोजमाप नाही आहे. तुमच्या मनावर तुम्हाला किती कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर. तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स येते, आय कॅन गो म्हणा. थोडा कमी कॉन्फिडन्स आहे, आय कुड गो, मी जाऊ शकेल. आता तुमचा डाऊट असा असेल, सर आय कुड गो, मी जाऊ शकलो, हे पण तर होतं, कारण आपण कोडमध्ये तेच शिकलो ना, मी जाऊ शकलो. मग आता हे कसं ओळखायचं की हा कुड जो आहे तो हा पास्टवाला कुड आहे? पास्टवाला म्हणजे कोणता? जो मी मागाशी तुम्हाला याच्या आधी म्हणजे मे माईटच्या आधी शिकवला होता की मी जाऊ शकले, लालिलेवाली. ठीक आहे, मग कसं ओळखायचं हा फ्युचरवाला? आता तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला माहिती असेल, जेव्हा तुम्ही बोलता तुम्हाला माहिती आहे की मला काय बोलायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला जर पास्टमधलं सीन काही बोलायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे की तिथं शकला होणार आहे की आय कुड गो, मी जाऊ शकलो. ठीक आहे, बट तुम्हाला फ्युचरमधलं बोलायचं आहे, बट लेस शुअरिटीमध्ये बोलायचं आहे, तर कॅन न लावता कुड लावू शकता, मी जाऊ शकेल. किंवा तुमच्याकडे असं एक असतं, सपोज आता फॉर एक्झाम्पल मी हे सेंटेन्स कुठेतरी वाचले, आय कुड गो. हाऊ वुड आय नो की हे पास्टवाला कुड आहे म्हणजे जाऊ शकलो, की आता कमी शुअरिटीवाला कुड आहे म्हणजे 20-30% वाला शुअर आहे की मी जाऊ शकेल. ठीक आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे मला जज करणं खूप महत्त्वाचं आहे की हा जो कुड आहे, एक तर हा पास्ट असेल, बरोबर, पास्ट कुड म्हणजे मी शकलो. पास्ट कुड म्हणजे कसं? मी शकलो, मी जाऊ शकलो, बरोबर. तर क्लिअरमध्ये लिहितो, मी जाऊ शकलो. किंवा किंवा एक तर तो आत्ता जो आपण आता कुड शिकतोय, पुढचा प्रेझेंट किंवा फ्युचर, जाऊ शकेल, जिथं तुमची फक्त 20 ते 30% तुमचा कॉन्फिडन्स असतो. हा कॅनसारखा फक्त 20 ते 30% कॉन्फिडन्स आहे. मग हा कसा ओळखायचा? बरोबर ना, कारण कॅनमध्ये जाऊ शकतो. आता इथं तर कॅन नाही येणार बिकॉज मी शकेल हा शब्द लावला आहे. जर कॅन लावला असतं तर जाऊ शकतो झाला असतं. तर मग कॅनचं काही कन्फ्युजन नाही आहे. कन्फ्युजन कुठं होतं? हा जो पास्टवाला उड आहे म्हणजे जाऊ शकलो, पास्टवाला उड, की जाऊ शकेल, लेस कॉन्फिडन्सवाला कुड, सॉरी वुड म्हणतो मी, पास्टवाला कुड आहे जाऊ शकलो, की लेस कॉन्फिडंटवाला कुड आहे जाऊ शकेल. सो हे कसं ओळखायचं? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी तुम्हाला सांगतो कसं असतं माहिती आहे. जनरली मी तुम्हाला लास्ट टाइम यूज टूचं शिकवलं होतं. हे जर ओळखायचं असेल ना तर मागच्या पुढच्या सेंटेन्सचा संदर्भ आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे जेव्हा एखादा स्पीकर तुमच्याशी बोलतो, एखादा माणूस,
तेव्हा तो काय फक्त एकच सेंटेन्स नाही बोलत, तो काहीतरी आधी मागं त्यांनी थोडंसं पार्श्वभूमी किंवा थोडीशी पास्ट रेफरन्स दिला असेल. सपोज आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काहीतरी सांगतोय की जसं वेन आय वॉज चाइल्ड, ऑर लाईक आपण असं म्हणतो की यार मी तुला ना एक लहानपणीचा किस्सा सांगतो. सो वेन द मुमेंट ही सेज की मी तुम्हाला लहानपणीचा किस्सा सांगतो, तुम्हाला लगेच कळतं अरे ही इज टॉकिंग अबाउट पास्ट टाईम. एवढं तर कळलं तुम्हाला की आता हा काहीतरी मागच्या गोष्टीबद्दल बोलतोय. किंवा द मुमेंट आय से वेन आय वॉज अ चाइल्ड, ज्या मुमेंटला मी हे सेंटेन्स बोललो तुम्हाला लगेच क्लिक होतं. ऑफकोर्स हे तर सगळ्यांना समजतं की अरे हा आता ना हा काहीतरी मागचं बोलणार आहे. मग तिथं जर त्यांनी असं सेंटेन्स यूज केला असेल किंवा मी ना तुला थोडंसं मागचं सांगतो, किंवा वेन आय वॉज अ चाइल्ड, मग जर मी असं म्हटलं की आय कुड क्लाइम अ ट्री, याचा अर्थ काय झाला, तो पास्टवाला कुड झाला की मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी झाडावर चढू शकलो. कोणता? पास्टवाला शकलो, शकली. का? बिकॉज मला कळतं इथं पास्टचा संदर्भ दिला गेला आहे. गेटिंग इट? सो ह्या हे कूडसाठी कधी म्हणजे तो 20-30% वाला कूड आहे, हा वाला कूड की पास्टवाला कूड आहे, इथंच फक्त कन्फ्युजन होतं बिकॉज दोन्हीकडे कूड आहे. बट कसं करायचं? यू नीड टू टेक अ रेफरन्स फ्रॉम द पास्ट ऑर म्हणजे मागच्या पुढच्या सेंटेन्सचा संदर्भ घ्यायचा. आता सपोज मी एखादी पास्ट स्टोरी सांगतोय, पास्ट काहीतरी सांगतोय, तर ऑफकोर्स तिथं जिथं जिथं मी कूड लावेल, आता इथं सगळीकडे जर मी कूड लावेल, बिकॉज मी सेंटेन्सची सुरुवात कशी केली की मी जेव्हा लहान होतो किंवा मी तुला लहानपणीच्या काही गोष्टी सांगतो, जिथं जिथं मी सगळीकडे कूड लावेल ना, सगळीकडे सपोज आय कुड ड्रिंक मिल्क, मी खूप सारं दूध, आता इथं ऑफकोर्स पास्ट टेन्स म्हणजे पिऊ शकलो होणार आहे. ठीक आहे, बिकॉज हा पास्ट आहे. मिल्क पिऊ शकलो, दूध पिऊ शकलो. आय कुड बीट माय ब्रदर, मी माझ्या ब्रदरला मारू शकलो, समथिंग लाईक दॅट. का? आता हे शकलो का मी लावलाय, पास्टवाला कुड का लावलाय? बिकॉज मला इथं कळलंय किंवा माझा टॉपिक कशाबद्दल चाललाय, पास्ट टेन्सबद्दल चाललाय. राईट? दिस इज हाऊ यू हॅव टू आयडेंटिफाय. बट आता सपोज पास्ट टेन्स बिस्टेन्सचं काहीच नाही आहे, मला सपोज आता उद्याबद्दल काहीतरी, म्हणून तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं हा कूड टुमॉरोमध्ये येऊ शकत नाही. आता मला उद्याबद्दल काहीतरी बोलायचं, यार उद्या ना ऑफकोर्स थोडंसं समजून जातं की मी तुला आता उद्याचं म्हणजे आपण एखाद्या विषय, अरे उद्या तुझ्या ऑफिसचं काय आहे, काय सीन आहे, ऑफिसला जाणार नाही जाणार. मग आता ऑफकोर्स आय एम टॉकिंग अबाउट फ्युचर, बरोबर. मग तिथं जर मी कुड वापरला आय कुड गो, तिथं हा वाला कुड तर येऊ नाही शकत ना, कारण फ्युचरमध्ये मी जाऊ शकलो असं कसं होईल? उद्या मी जाऊ शकलो, नॉट पॉसिबल. परवा मी ऑफिसला जाऊ शकलो, नॉट पॉसिबल. मग इफ इट इज माय फ्युचर थिंग किंवा फ्युचर स्टोरी मी तुम्हाला सांगतोय काहीतरी, देन मग याचा अर्थ तो शकेलवाला होईल. आय कुड गो टू ऑफिस, मी ऑफिसला जाऊ शकेल. बट अगेन कॅन आणि याच्यामध्ये काय आहे, इथं मला फक्त 30% कॉन्फिडन्स आहे. बट जर मला फुल कॉन्फिडन्स असता मग मला कॅन लावावं लागलं असतं. मी उद्या ऑफिसला जाऊ शकतो. मी उद्या ऑफिसला जाऊ शकतो आणि मी उद्या ऑफिसला जाऊ शकेल. दॅट्स इट. आता इथं पास्ट शकला याचा काही संबंधच नाही. का? बिकॉज आय एम टॉकिंग अबाउट आगेवाला थिंग ना, फ्युचर थिंग. हां, इथं जर मी पास्टबद्दल काहीतरी सांगतो याचा अर्थ कम्प्लिटली डिफरंट होतो. हां, आता हे सेम चीज आहे ना, सेम गोष्ट इथं पण मी लावू शकतो. आय कुड क्लाइंब अ ट्री, आय कुड क्लाइंब अ ट्री. म्हणजे इथं काय होईल, बिकॉज सिन्स इट इज अ पास्ट टेन्स, बिकॉज मी पास्ट स्टोरी सांगतो, मी झाडावर चढू शकलो, कारण पास्टमध्ये आपण शकतोला कसं नाही करतो, शकलो करतो. बट सिन्स आता मी इथं फ्युचरबद्दल थोडं बोलतोय, पुढचं बोलतोय, फ्युचर किंवा प्रेझेंट. सपोज आता फॉर एक्झाम्पल माझ्यासमोर एक झाड आहे, माझा फ्रेंड आहे, ठीक आहे, माझा फ्रेंड आणि आम्ही दोघं सोबत उभे आहेत, ठीक आहे. आता एक खूप मोठं झाड आहे, ठीक आहे. त्या फ्रेंडनी काय केलं, त्या फ्रेंडनी मला सांगितलं की यार ह्या झाडावर चढायचं आहे आपल्याला. तर आता कॅन पण फ्युचर दाखवतं किंवा प्रेझेंट दाखवतो, कुड पण फ्युचर दाखवतं किंवा प्रेझेंट दाखवतं, दुसरावाला कुड, ठीक आहे, फ्युचर किंवा प्रेझेंट. आता इथं मी तुम्हाला सिच्युएशन सांगतो. व्हेन आय से, जेव्हा तुम्हाला 100 बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आहे, देन यू कॅन से आय कॅन क्लाइंब द ट्री. म्हणजे मी झाडावर, बट याचं मराठी काय होईल, मी झाडावर चढू शकतो. इट इज इम्पॉर्टंट, मराठीमध्ये शकतो तुम्हाला करणं गरजेचं, बिकॉज ते समजलं पाहिजे. आय कॅन क्लाइंब द ट्री. वाय? बिकॉज मला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आहे. बट तेच जर मला कमी कॉन्फिडन्स आहे, कमी, ठीक आहे, कमी कॉन्फिडन्स आहे, तर यू हॅव टू से आय कुड क्लाइंब टू ट्री. याचा अर्थ होईल शकेल. अरे ठीक आहे ना, खूप जरी मोठं झाड असलं ना, कारण आता कॉन्फिडन्स कमी काय, कारण झाड खूप मोठं आहे, त्यामुळे मला कॉन्फिडन्स कमी. मग मी काय म्हणणार, अरे मी झाडावर चढू शकेल, नो प्रॉब्लेम, आय कुड क्लाइंब द. इथं काय होतं, मी झाडावर चढू शकलो, बिकॉज मी पास्टचं सांगत होतो आणि इथं मला लेस कॉन्फिडन्स होता, बट तरी मी प्रेझेंट किंवा फ्युचरसाठी सुद्धा कुड वापरू शकतो, मी झाडावर चढू शकेल. गेटिंग इट? हां, इथं शकेल. इथं तेच यूज टू शो कॅपॅसिटी, ॲबिलिटी इन द प्रेझेंट ऑर फ्युचर. आता हे कॅनसाठी पण सेम असतं, इन द प्रेझेंट ऑर फ्युचर. बट काय डिफरन्स आहे, कॅन हा तुमचा जवळजवळ 99% और 90% शुअरिटी असते,
करू शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो. इथं तुमची लेस शुअरिटी असते 20 म्हणजे कॉन्फिडन्स थोडक्यात. इथं तुम्हाला कॉन्फिडन्स जास्त असतो कॅनमध्ये, कुडमध्ये कमी असतो. बट टाईम हे आणि पास्टवाल्या कुडला कॉन्फिडन्स चेक करायची गरज नाही. पास्टवाला जो कुड आहे ना त्याच्यामध्ये काही 20-80% करायची गरज नाही. इथं मी कॉन्फिडन्सचं का सांगितलं कारण हे कॅनमध्ये पण जाऊ शकतं, कुडमध्ये पण जाऊ शकतो ना. झाडावर चढू शकतो हे मी तुम्हाला आत्ताचे सांगितलं. हे कॅनमध्ये पण जाऊ शकतं, कुडमध्ये जाऊ शकतं. म्हणून ते आपण मे माईट सारखं करतोय. जसं तुम्हाला सांगितलं ना मे माईटमध्ये सेम गोष्टी असतात सगळ्या, फक्त कॉन्फिडन्सचा डिफरन्स असतो. तसं इथं सुद्धा सेम गोष्टी, कॉन्फिडन्सचा डिफरन्स. इथं पास्टवाल्या कुडमध्ये कॉन्फिडन्स आहे तसं काही नाही. तुम्हाला सरळ सरळ ते शकलो एकच शब्द येणार आहे. शकलो, मी पाहू शकलो, खाऊ शकलो, पिऊ शकलो, कुड 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 सगळीकडे आय कुड गो, आय कुड ईट, आय कुड टॉक, वॉट एव्हर. ठीक आहे. सो आता इथं फॉर एक्झाम्पल आय आय कुड डू दॅट, मी करू शकेल, फ्युचर सेन्स. काय वापरलाय? फ्युचर सेन्स. दीज इन्क्लूड्स फॉर फ्युचर सेन्स. बिकॉज आपण आता इथं मी याला पास्टमध्ये शकला तर नाही म्हणू शकत, बिकॉज फ्युचरमध्ये शकला कसं होईल? मी उद्या जाऊ शकला, मी उद्या खाऊ शकलो असं तर होणार नाही. ठीक आहे. वी कुड पास एक्झाम. आता हे मी शॉर्टकटमध्ये सेंटेन्सेस लिहिलेत म्हणून सांगतो, बट याच्या आधी टाईमलाईन लक्षात घ्या. मागच्या पुढच्या सेंटेन्सवरनं संदर्भ घ्यायचा असतो, कारण मला इथं फ्युचरबद्दल बोलायचं आहे. उद्या, परवा, तेरवा किंवा आजचं वॉट एव्हर. तर मी एक्झाम पास करू शकू किंवा शकेल. आपण एक्झाम पास करू शकू किंवा शकेल, कारण हा पुढचा सेन्स आहे. ह्या सगळ्या शब्दावर तुमचा खेळ आहे. हे जर शब्द नीट डोक्यात घुसले ना तर तुम्हाला हे सगळं कळेल. आय कुड, ठीक आहे, नॉट लावले. आय कुड वॉच टी व्ही. मी कदाचित टी व्ही बघू कदाचित नाही लावणार, तर मी टी व्ही बघू शकेल. हां, आत्तेच जर हा पास्ट असता म्हणजे मागचं मला काही सांगायचं असतं, मी टी व्ही बघू शकलो, हा झाला तुमचा पास्ट. क्लिअर. आणि तेच जर तुम्हाला फ्युचरमध्ये बोलायचं आहे बट शुअरिटी कमी आहे तर कुड वापरायचं. आय कुड वॉच टी व्ही बघू शकेल बट शुअरिटी जास्त आहे तर आय कॅन वॉच टी व्ही, मी टी व्ही बघू शकतो. किंवा जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर शकलो, बिकॉज शुअरिटीचं का सांगितलं कारण कॅन आणि कुड हे दोन सेम गोष्टी आहेत म्हणून मी तुम्हाला शुअरिटी सांगितलं. ठीक आहे. क्लिअर. एनी कन्फ्युजन, एनी डाऊट्स, एनी क्वेश्चन? सी विच जॉब शी कुड जॉईन. कोणता जॉब किंवा ती जॉब जॉईन करू शकेल. शकेल कुड, शी कुड जॉईन द जॉब. आय नो इट इज लिटल कन्फ्युजिंग, बट याच्यावरती तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त सेंटेन्सेस बनवाल इट विल बी इझी फॉर यू. ओके. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स, एनी वन? Anyone, any question? Any examples? Anyone? Any examples? Get it clear, huh? Because this is important. Hey, could, can, confusion नको. Any example, please? Sorry? डोंट, एक मिनिट क्वेश्चन्स नका करू, आधी फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स यूज करा. वाय क्वेश्चनमध्ये काय जातं सारखं? क्वेश्चनचं आपण ते नंतर घ्यायचं आहे. हा क्वेश्चन झाला, डोंट यूज क्वेश्चन. आधी फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बनवा. पॉझिटिव्ह सेंटेन्स समजतं ना? नेक्स्ट पॉझिटिव्ह सेंटेन्स. अरे 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 परत क्वेश्चन्स. डोंट क्वेश्चन्स का करतायत तुम्ही? पॉझिटिव्ह सेंटेन्स समजतं ना यार. क्वेश्चन पॉझिटिव्ह सेंटेन्सेस नाही समजत. पॉझिटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन्स नका करू. पॉझिटिव्ह सेंटेन्स आधी समजून घ्या नीट. सॉरी. पॉझिटिव्ह सेंटेन्सेस करा. पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. डोंट यूज क्वेश्चन सेंटेन्सेस. आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहेत, नॉट क्वेश्चन्स. हॅलो. पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहेत आपल्याला, नॉट क्वेश्चन्स. डोंट यूज क्वेश्चन्स ॲज ऑफ नो. क्वेश्चन्स आपण पुढे बघू. ॲज ऑफ नो कन्सेप्ट आधी दिस इज बेसिक थिंग. तो पॉझिटिव्ह करा आधी. एक मिनिट, वन बाय वन. आय कुड अटेंड.
तुमचा आधी सेन्स पण सांगा, तुम्ही कुठल्या सेन्समध्ये ते बोलताय, वेदर इट इज पास्ट सेन्स. हां येस, हां पुढे टुडे लावलं तर समजून जाईल. आय कुड. हां हां, याचं मराठी काय होईल? का कशाला विचारत हा क्वेश्चन. हां एक्झॅक्टली, हां बरोबर. आता इथं कॅन पण लावता आला असता, बट मे बी शुअरिटी कमी आहे. कॅन लावला असतं तर काय झालं असतं, समजा मी जर कॅन म्हटलं असतं तर. एक्झॅक्टली येस. मी आता तुम्ही यू आर अ लेडी ना, तर शकते मग होईल. तर मी आजचं सेशन अटेंड करू शकते, आय कॅन. आणि आय कुड, मी आजचं सेशन अटेंड करू शकेल. नेक्स्ट. जाईलमध्ये काहीच नाही आलं ना, शकते आलं ना, शकलो आलो. एक मिनटं शीतल, जाईलमध्ये काहीच नाही आलं ना, शकतो तुझं सेंटेन्स. हां तुझं तुझं सेंटेन्स आपल्या ह्या कुठल्याच ट्रिकने एंड नाही झालं. सेंटेन्स एंडिंग नोटीस कर ना. ना त्याच्यात शकतो आला, शकेल आला, शकली आला, काहीच नाही आला. मी जाईल आला फक्त. दॅट्स अ फ्युचर टेन्स. आय विल गो. अच्छा, जाईल. हां देन इट इज विच टेन्स इज दिस. हां विच, सॉरी विच सेंटेन्स. हां मग बरोबर आहे. कुठल्या याच्यात येईल ते. हा नाही नाही, मॉडेल वर्ब कुठलं येईल त्याचं. मॉडेल वर्ब रे. नाही, कदाचित मध्ये मी काय, नो यू गाईज आर नॉट गेटिंग इट. नो, रॉंग. शीतल, पहिली गोष्ट कूटसाठी मी जाऊ शकेल होईल ना, शकेल लावलंच नाही. ते तुझं कदाचित मे मध्ये गेलं. मी कदाचित इंटरव्ह्यूला जाईल, आय मे गो टू इंटरव्ह्यू. अरे कुड जर लावायचं असेल तर शक हा शब्द तिथं आलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत एंडिंगला. शक म्हणजे एक तर शकतो, शकेल, शकली, वॉट एव्हर. सो दॅट इज कॅन कुड ना. तुझ्या सेंटेन्समध्ये जाईलमध्ये शक शक हा शब्दच नाही आला. अंडरस्टँड माय मेथड ऑफ टीचिंग. अंडरस्टँड द मेथड ऑफ टीचिंग. मी तुम्हाला वर्ड टू वर्ड कन्व्हर्जन शिकवते फक्त, पण एकाच वर्डचं. शक हा शब्द तिथं आलाच पाहिजे जर तो कॅन कुड असे असेल तर. मग तुम्हाला कॅन असेल तर शकतो, कुड असेल तर शकली, किंवा पुढचा फ्युचरचा कुड असेल तर शकले. शक म्हणजे डाऊट, ज्याला आपण डाऊट घेतो ना काइंड ऑफ, तो शक तिथं शब्द आला पाहिजे. हां. आणि इफ यू आर सेइंग की मी कदाचित जाईल, कदाचित हा मे मध्ये गेला, बिकॉज ना तू शकले वगैरे कुठला शब्द नाही लावला जाईलमध्ये, कारण कदाचित आला सो आय मे गो. ठीक आहे. नेक्स्ट. नेक्स्ट सेंटेन्स. सॉरी, टुमॉरो टू लोणावळा प्लेस आहे. हां हां. शकतो नाही होणार, नो. कुड लावले ना तू, शकेल होईल. शकेल, शकतो हा कॅन असतो रे. तो आला म्हणजे कॅन असतो, आणि ल आला म्हणजे एक तर पास्ट किंवा फ्युचर. म्हणजे मी जाऊ शकले पास्टवाला कुड, किंवा मी जाऊ शकेल फ्युचरवाला कुड. कॅन असेल तर तिथं शकच्या नंतर तो आला पाहिजे. आता तुम्हाला इतकं बारीक मुलांसारखं शिकवलंय. ठीक आहे. तर वी कुड, तू कुड लावलं ना, वी कुड गो टू लोणावळा टुमॉरो. मग आम्ही, कारण कॅनमध्ये तो येतो, शकतो. आम्ही जाऊ शकू किंवा शकेल, आम्ही सगळे उद्या लोणावळ्याला जाऊ शकेल किंवा शकतो. सॉरी, शकतो नाही होणार, बिकॉज तुझ्यामध्ये आता इथं कुड का लावलाय, बिकॉज तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे. 20%च कॉन्फिडन्स आहे म्हणून तू कुड लावलाय. मग त्याचं मराठी पण तसंच होईल की शकेल. असं आम्ही उद्या कदाचित, सॉरी नॉट कदाचित, आम्ही उद्या लोणावळ्याला जाऊ शकेल किंवा जाऊ शकू. बट जर तुला कॉन्फिडन्स 100% आहे किंवा 99% तर कॅन लावायचं. आम्ही उद्या लोणावळ्याला जाऊ शकतो, वी कॅन गो. ठीक आहे. क्लिअर. म्हणून तर म्हटलं होतं की हे कॅन आणि कुड आधी जेव्हा 2 आठवडे सेशन झालेत माझे, तेव्हा ते सगळे आधी नीट चांगले क्लिअर करा. तुम्ही लोक काय करतात, 2-2 सेंटेन्सेस बनवतात. आता सेशनला तुम्ही 2-2 सेंटेन्सेस बनवता, सेशन संपल्यावर माहिती नाही किती सेंटेन्सेस बनवता. मी तुम्हाला 10 वेळा सांगितलेलं, इव्हन रेग्युलर सेशनमध्ये पण सांगितले. ह्या ज्या माझी जी मेथडॉलॉजी ना, ती मेथडॉलॉजी कशी पक्की होईल, मी जशी पक्की केली, मी तेच सांगतोय की ज्या ज्या मराठी ट्रिक सांगतोय ना मी तुम्हाला, आता मराठी ट्रिक वाढत चालल्यात.
सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एक मराठी ट्रिक सांगितली, कंटिन्युअसमध्ये एक सांगितली, परफेक्टमध्ये एक सांगितली, आता कॅनमध्ये एक सांगितली, कुडमध्ये एक सांगितली. तर प्रत्येक मराठी ट्रिक तुम्हाला आधी मी तुम्हाला तेच सांगत होतो की एक मराठी ट्रिक तुमची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढेच जाऊ नका. आता कॅन ही जी मराठी ट्रिक आहे शकतो, ही जोपर्यंत होत नाही 2-2, 4-4 महिने तीच करा ना, एकच ट्रिक करा ना, त्याच्याशिवाय तुमचं कसं होणार आहे? म्हणून ते हे कन्फ्युजन होतं. म्हणून तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की तुम्ही ह्या गोष्टी जर आधी क्लिअर केल्या, एक गोष्टी नीट बसून, तर तुमच्या पुढच्या गोष्टी कळतील. ते मेंढरासारखं थोडं खायचं आणि पुढे जायचं असं नका करू. आणि ते कसे होतील? हजारो सेंटेन्स बनवा. मला आता हे नका म्हणू सर हजारो सेंटेन्स कसे बनतील? ऑफकोर्स तुम्हाला फक्त क्रियापद चेंज करायचे, बाकी हे शब्द तेच राहतील. आता मला सांगा, एक कॅन मी पकडलं, मी कसं करायचो? एक कॅन पकडायचं, कॅन म्हणजे काय? शकतो. आता मी मुलगा आहे, मी शकतो म्हटलं, ठीक आहे. मी जेव्हा 1000 एक्झाम्पल बनवले, 1000मध्ये शकतो हा शब्द सेम राहणार, फक्त हे क्रियापद बदललं जाणार. मी उठू शकतो, मी जाऊ शकतो, मी खाऊ शकतो, मी सांगू शकतो, मी पाहू शकतो, मी मारू शकतो, मी कट करू शकतो, मी ब्रेक करू शकतो, मी सांगू शकतो, खरेदी करू शकतो, पैसे देऊ शकतो, विकत घेऊ शकतो, दरवाजा उघडू शकतो, दरवाजा बंद करू शकतो, आंघोळ करू शकतो, टॉवेल घेऊ शकतो. किती एक्झाम्पल्स आहेत? हेच दिस इज हाऊ यू कॅन डू इट. आणि त्याचं रिस्पेक्टेड इंग्लिश पण, मी फक्त आता मराठी केलं, रिस्पेक्टेड इंग्लिश पण. जसं मी जाऊ शकतो, आय कॅन गो. मी खाऊ शकतो, आय कॅन ईट. मी दरवाजा उघडू शकतो, आय कॅन ओपन द डोअर. एकच ट्रिक 2-2 महिने कराना काय फरक पडतो? जोपर्यंत तुमची ही ट्रिक होत नाही, बिकॉज दिस इज माय मेथडॉलॉजी. माझ्या मेथडॉलॉजीने जर जायचं असेल तर मी तुम्हाला असं सांगतोय. तुम्हाला जर दुसरी मेथडॉलॉजी यूज करायची असेल, यू आर मोस्ट वेलकम. इफ यू आर व्हेरी स्मार्ट, यूज अदर टेक्निक्स. प्रत्येकाच्या आपापल्या टेक्निक्स असतात. आय एम नॉट सेईंग की बाकीचे टीचर चुकीचं शिकवतात किंवा काय. आय एम जस्ट सेईंग की माझ्या टेक्निक्स बाकीच्या टीचिंगपेक्षा जरा जास्त चांगले आहेत. दॅट्स व्हॉट आय एम सेईंग. आय एम नॉट सेईंग की तुम्ही ग्रॅमॅटिकली किंवा बुकिश जाऊ नका. इट्स अप टू यू. प्रत्येकाचं वेगवेगळं शिकण्याची स्टाईल, मेथड असते किंवा वेगवेगळ्या कन्सीव्ह करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. बट इट इज अप टू यू. मी हे कधीच नाही म्हटलं की बाकीच्या क्लासच्या किंवा बाकीच्या लोकांच्या ट्रिक्स वाईट आहेत. आय एम जस्ट सेईंग की माय ट्रिक्स आर बेटर दॅन, ऑर लाईक सम हाऊ कुठेतरी चांगले आहेत किंवा कुठेतरी सोपे आहेत, आय वुड से. ठीक आहे ना, तुम्ही टेक्निकली जाऊ शकता ना. गो बुकिश वाईज कॅपॅसिटी ॲबिलिटी दाखवायची, लावा. विचार करा काय कॅपॅसिटी, काय ॲबिलिटी, लावा कॅन. तुम्हाला परमिशन घ्यायची, विचार करा का कुठले परमिशन काय, लावा कॅन कुठ जे काही तुम्हाला लावायचे. सजेशन द्यायचे, करा, विचार, लावा. बट दिस टेक्स टाईम. किंवा हे खूप कन्फ्युजिंग वाटतं म्हणून हे. आणि हे पण सोपं आहे, बट हे इतकं सोपं नाही की तुम्ही 2 मिनिटात तुम्हाला म्हणजे शिकवलं आणि तुम्हाला लगेच आलं. म्हणजे समजेल, बट फॉर प्रॅक्टिस पर्पज हे तुम्हाला 2 तास 2 महिने कंटिन्यू चांगली तुमच्या याच्यावर आहे. तुम्ही किती सेंटेन्समध्ये तुम्हाला समजते. मला 100 सेंटेन्सेसमध्ये समजून जाईल. एखाद्याला 500 सेंटेन्सेस बनवावं लागतील तेव्हा ते समजेल. एखाद्याला 2000 सेंटेन्स बनवावं लागतील तेव्हा ते समजेल. बट तेच सांगतो की ही ट्रिक जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचं समजणार नाही. किंवा प्रत्येक ट्रिक इंडिव्हिज्युअली करा. हे तुम्ही काय करता, मी आता ह्या कॅन आणि कुड घेऊन ऑलरेडी 2 सेशन झालेत. 15 ते 20 दिवस झालेत. 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं कॅनवरती तुम्ही हजारो सेंटेन्सेस बनवून ती ट्रिक पक्की करू शकले असता. बट तुम्ही ते नाही, म्हणजे केली असेल तर वेल अँड गुड, पण आपण ते करत नाही. दॅट्स युअर प्रॉब्लेम ना. येस. हां, एनी क्वेश्चन्स, एनीवन? येस येस शीतल, एनी डाऊट, एनी क्वेश्चन? युअर माइक इज अनम्यूट. ओके, क्लिअर. सो अगेन आय एम सेईंग गाईज, रिपिटेशन इज द की. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीला एक्सपर्ट व्हायचं असतं ना, त्या गोष्टीमध्ये आतमध्ये खूप डीप जावं लागतं. डीप जाण्यासाठी त्याच पुन्हा गोष्टी कराव्या लागतात. रिपिटेशन इज द की. सो यू रिपीट, यू गॅट इट. यू रिपीट, यू गॅट इट. यू रिपीट, यू गेट. एकदा नाही कळत, परत बघा, थोडं कळेल. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा बघा, अजून थोडं कळेल. चौथ्यांदा बघा, अजून थोडं कळेल. 5व्यांदा, 10व्यांदा, 1000, 50 वेळा बघा. तेच गोष्टी 50 वेळा करा, खूप जास्त कळायला लागेल. त्याच गोष्टी 1000 वेळा करा, लगेच तुम्ही एक्सपर्ट व्हाल. डिपेंडिंग ऑन युअर लेवल, की तुम्हाला किती सेंटेन्समध्ये तुम्ही एक्सपर्ट होत आहेत. इझी आहे, बट खूप थोडंसं कन्फ्युजन आहे. एका शब्दाचा एका मायनर डिफरन्स आहे, बट जर तुम्हाला ते नीट कळलं तर ठीक आहे. सो कुड फ्युचर, मी तुम्हाला सांगितलं कुड फ्युचर, शकेल, बिकॉज शकतो ह्या शब्दाला फ्युचरमध्ये घेऊन जा. शकेल, शकली, वॉट एव्हर. सॉरी, तो पास्ट होता. शकेल, दिस वन. शकेल, शकाल, जे काय तुम्हाला मी जाऊ शकेल, मी खाऊ शकेल. फक्त याच्यामध्ये डिफरन्स, याच्यामध्ये कॅन आणि कुड, हा फ्युचर कुडचा आणि कॅनचा काय डिफरन्स आहे? कॅन तुमचा ॲटिट्यूड, सॉरी, कॉन्फिडन्स जास्त होतं, इथं कमी आहे, मे माईट सारखं. ठीक आहे. हां, आणि तुम्ही खूप क्वेश्चन सांगत होते. लेट्स कम टू क्वेश्चन. हां, तुम्हाला जर परमिशन घ्यायची, बट फॉर्मल परमिशन, फॉर्मल रिक्वेस्टसाठी तुम्ही कुड लावू शकता. कुड यू प्लीज अप्रूव्ह माय लिव्ह. बट इथं पण शकाल का असं आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही माझी लिव्ह अप्रूव्ह करू शकाल का, असं समथिंग किंवा समथिंग लाईक दॅट. फॉर्मल दिस थिंग. आय नो इट इज लिटल कन्फ्युजिंग. थोडंसं माइंड जागेवर ठेवून केलं तर होईल. कुड आय
बॉरो माय पेन. आता इथं कॅन मी लावू शकलो असतो, बट मित्र वगैरे असतात तर कॅन लावू शकलो असतो. हे फॉर्मल इनफॉर्मलसाठी कॅन लावतो, फॉर्मलसाठी आपण कुड लावतो. पोलाईट रिक्वेस्ट ऑर रिक्वेस्ट, पोलाईट क्वेश्चन्स ऑर रिक्वेस्ट, दीज आर पोलाईट, दॅट इज वाय कुड इज यूज्ड. हे सगळं पोलाइटली आपण विचारतोय. इथं तुम्ही शकता पण लावू शकता, कॅनचं शकता, कॅनसारखंच मी केलं आहे, बट हे पोलाईट आहे. ठीक आहे, देऊ शकतो का, खाऊ शकतो का, बट पोलाईट असेल तर तिथं तुम्ही. आता जनरली हे कसं पाहिजे होतं, इथं मी काय लावलं, शकता, शकच्या नंतर ता लावलं आहे ना, म्हणजे तसं ते कॅन पाहिजे होतं. मी म्हणाल सर की कॅन पाहिजे होतं, की कॅन आय गो, कॅन आय लिव्ह, वट एव्हर, बट ती फॉर्मल रिक्वेस्ट होती म्हणून मी हे लॉजिक सेमच ठेवलं कॅनसारखं, बट इथं कुड वापरलं बिकॉज इट इज अ फॉर्मल रिक्वेस्ट. पण इथे तुमचा शक नाही, जर तुम्ही कॅन, कुड, कुड असे शब्द जर वापरतायत, पास्टवाला कुड, तर तुमचा शक हा शब्द तिथं कुठेतरी आलाच पाहिजे. मग कॅन असेल तर शकतो, पास्टवाला कुड असेल तर मी शकलो, वट एव्हर, आणि फ्युचरवाला कुड असेल तर मी शकेल, मी खाईल, मी म्हणजे मी खाऊ शकेल, मी जाऊ शकेल, मी सांगू शकेल, मी मीटिंग अटेंड करू शकेल, बट लेस कॉन्फिडन्स कम्पेअर टू कॅन. कॉन्फिडन्स फक्त 20 to 30% आणि तिकडं कॅनमध्ये कॉन्फिडन्स जास्त असतो. क्लिअर?